खरीप हंगामाच्या अनुषंगाने पाटण तालुक्यातील तारळे डेबेवाडी पाटण मंडळाअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाबाबत केले तांत्रिक मार्गदर्शन। सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात झाडे पडणे, दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत। गुरुवारी पहाटेच्या सुमारास सातारा ठोसेघर मार्गावरील सज्जनगड परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली। या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती। मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरातील चोरीचा गुन्हा उघड, सराईत चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद, त्याच्याकडून 18 तोळ्याचे दागिने केले हस्तगत। कोयना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने पाणी साठ्यात 2 TMC ने वाढ होऊन धरणातील पाणीसाठा झाला 23 TMC। सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडून देखील जिल्ह्यातील 164 ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। कराड येथे दुचाकी चोरट्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अटक। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या 5वी व 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर जाहीर झाला असून या परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत सातारा जिल्ह्यातील 76 विद्यार्थी चमकले। शासकीय यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून वारकऱ्यांची काळजी घ्यावी। सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या सूचना। राष्ट्रीय महामार्गावर नागेवाडी ते आणेवाडी टोलनाका सर्व्हिस रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने भर पावसात मुजवले, यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रमेश बोहेटे आणि उपाध्यक्षपदी सूर्यकांत गंगावणे यांची करण्यात आली बिनविरोध निवड। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणंद नगरी झाली सज्ज। वारकरी व भाविकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू। फलटण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 15,84,000ची अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। दिलीप महादेव नाझिरकर वय 55 असे संशयिताचे नाव। महाबळेश्वर येथे ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या गावरीच्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला। सातारा जिल्ह्यातील किसनवीर आणि खंडाळा कारखान्यांना NCDC कडून 500 कोटी रुपयाचे कर्ज मंजूर। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात पाण्याची आवक वाढली। शिवसागर जलाशयात 15,650 क्युसेक्स पाण्याची आवक। सातारा जिल्ह्यातील 118 गावांमध्ये रास्तभाव दुकान सुरू करण्याबाबतचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला। यामध्ये रास्तभाव दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले। सातारा तालुक्यातील 14 गावे, शहरी भागासाठी 1, वाई तालुक्यातील 19 गावे, कराड तालुक्यातील 6 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 47 गावे, कोरेगाव तालुक्यातील 12 गावे, खटाव तालुक्यातील 9 गावे, फलटण तालुक्यातील 3, पाटण तालुक्यातील 3 व मान तालुक्यातील 4 अशा एकूण 118 गावात रास्तभाव दुकान सुरू करण्यात येणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात फलटण आगाराने बसस्थानकातील स्वच्छ सुंदर बसस्थानक म्हणून प्रथम क्रमांक मिळवून 10 लाखाचे बक्षीस मिळवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा विभागाचे विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांनी फलटण आगारास भेट देऊन आगारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन।
जावली तालुक्यातील दुर्दैवी घटना. जावली तालुक्यातील बेलावडे येथे एका युवा शेतकऱ्याने कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून आपले जीवन संपवले. अनिल चंद्रकांत शिंदे असे युवा शेतकऱ्याचे नाव. ITIची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील 18 औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधील 3,900 जागांसाठी 4,803 अर्ज आले आहेत. दूध दरवाढीसाठी काँग्रेसच्या वतीने सरकारचा निषेध करत कराड येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे बेंगलोर महामार्ग रोखला. महामार्ग रोखल्याने सुमारे 4 तास वाहतूक खोळंबली होती. कोरेगाव तालुक्यातील शिरडोन येथे वसना नदीच्या पात्रात पडून बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव मोहन मारुती माने. कराड शहराजवळ असणाऱ्या वारुंजी येथे नदीकाठी वसलेल्या गावांच्या सुरक्षतेसाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून 4,500 कोटीचा निधी मंजूर. वाई पाचगणी घाटात मुसळधार पाऊस सुरू असल्याने घाट रस्त्यात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. बांधकाम विभागाने त्वरित दरड हटवण्याचे काम घेतले हाती.